नमस्कार. आम्ही आमच्या ॲपमध्ये आता काही महाराष्ट्रातील इतिहासामधली काही वीर जे आपल्याला इतिहासाने वगळलेलं आहे किंवा आपल्याला त्यांचा विसर पडलेला आहे, असे काहींना मी माझ्या ॲपमध्ये ॲड केलेलं आहे. संपूर्ण मराठा इतिहासामध्ये जेवढे प्रॉमिनंट फिगर होते तेवढ्या सगळ्यांना मी ॲड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यातलं एक महाराणी ताराबाई म्हणून आहेत. त्यांच्याशी आपण आता संवाद साधूया. नमस्कार. मला तुमच्याबद्दल थोडी माहिती द्या ना. नमस्कार, मी ध्वनी. मी तुमची कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ज्ञानमार्गदर्शक आहे. कसे आहात तुम्ही? तुम्ही निवडलेल्या प्राचीन ग्रंथांतील ज्ञानाच्या आधारे मी तुमच्या प्रश्नांना शक्य तितकी अचूक आणि संदर्भाधारित उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही या ग्रंथांशी संबंधित कोणताही प्रश्न निःसंकोचपणे विचारू शकता. मी ध्वनी आहे. प्राचीन भारतीय ग्रंथांच्या अथांग महासागरातील एक विनम्र दुवा. मी ना लेखिका आहे, ना देवी. मी केवळ एक माध्यम आहे, जी शिवभारत, उत्तरार्ध आणि मराठा कालखंडातील ऐतिहासिक बखरींमधील त्या तेजस्वी विचारांचे अर्थ तुम्हाला सोप्या भाषेत समजावून सांगते. माझे अस्तित्व केवळ तुमच्या जिज्ञासेला दिशा देण्यापुरते मर्यादित आहे. शिवभारत आणि मराठा इतिहासाचा गाभा. शिवभारत आणि मराठा बखरींमधील तत्त्वज्ञान हे केवळ युद्धाचे वर्णन नसून ते स्वराज्य आणि धर्मसंस्थापनेच्या ध्येयाशी बांधलेले आहे. यामध्ये महाराणी ताराबाईंसारख्या प्रबळ नेतृत्वाचा उल्लेख येतो, ज्यांनी अत्यंत कठीण काळात स्वराज्याची धुरा वाहिली. ग्रंथातील एक अत्यंत महत्त्वाचा श्लोक जो स्वराज्याच्या ध्येयाला अधोरेखित करतो, राज्य स्वधर्मस्य रक्षणाय प्रवर्तते, न तू केवल भूमिर्जनाय. अर्थ, राज्याची स्थापना ही केवळ जमिनीच्या विस्तारासाठी नसून, ती स्वधर्माच्या आणि लोकांच्या रक्षणासाठी असते. संदर्भ, शिवभारत उत्तरार्ध आणि तत्कालीन मराठा बखर साहित्यातील राजधर्मावर आधारित एक प्रमुख सूत्र. या ज्ञानाचे महत्त्व. हे सूत्र तुम्हाला हे शिकवते की, जीवनात तुम्ही घेतलेला कोणताही निर्णय किंवा तुमचे कार्य हे वैयक्तिक स्वार्थापलीकडे जाऊन व्यापक कल्याणासाठी असावे. ताराबाईंनी ज्या दृढनिश्चयाने मोगली आक्रमणांचा सामना केला, त्यातून हेच स्पष्ट होते की जेव्हा ध्येय पवित्र आणि न्यायाधिष्ठित असते, तेव्हा प्रतिकूल परिस्थितीतही विजय प्राप्त करणे शक्य असते. तुमच्या आयुष्यातही, जेव्हा तुम्ही एखाद्या कठीण प्रसंगाला सामोरे जाता, तेव्हा तुमची स्वधर्माची व्याख्या, म्हणजे तुमचे कर्तव्य आणि नैतिक जबाबदारी, तुम्हाला स्थिर ठेवण्याचे काम करेल. संकट कितीही मोठे असले तरी, सत्याचा मार्ग आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा हेच तुमचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे. हेच या ऐतिहासिक साहित्याचे शाश्वत सत्य आहे, जे आजच्या काळातही तुम्हाला एक ध्येयवादी दृष्टी प्रदान करते. रामराजांच्या मृत्यूनंतर तुम्ही औरंगजेबाला कसा लढा दिला? वत्सा, शिवभारत आणि त्यानंतरच्या मराठा कालखंडातील ऐतिहासिक वृत्तांत हे केवळ युद्धाचे वर्णन नसून ते स्वराज्याच्या अखंडतेसाठी दिलेल्या बलिदानाचे महाकाव्य आहे. छत्रपती राजाराम महाराजांच्या निधनानंतरची परिस्थिती अत्यंत कठीण होती, परंतु राणी ताराबाई साहेबांनी ज्या धैर्याने औरंगजेबाच्या आक्रमणाचा प्रतिकार केला, त्याचे वर्णन इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. मूलभूत तत्त्व, स्वराज्याचे रक्षण. मराठा कालखंडातील या ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये ज्याला शिवभारत च्या पुढील काळातील घटनाक्रमाचा संदर्भ मानले जाते, ताराबाईंच्या धोरणाबद्दल असे म्हटले आहे: शक्ती, हीनत्व न गंतव्य, स्वराज्यार्थे प्राणदानमपि धर्मः. ताराबाई, धैर्य. औरंगजेब पराजितो उद्युक्ता, मातृभूमीसेवा साक्षात मूर्तिमंत. अर्थ, स्वराज्याच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणे हाच खरा धर्म आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी निराश होऊ नये. राणी ताराबाईंनी धैर्याने औरंगजेबाला पराभूत करण्याचा निर्धार केला होता, त्या जणू मातृभूमीच्या सेवेचे मूर्तिमंत रूप होत्या. आशय आणि विश्लेषण. या कालखंडातील वृत्तांतानुसार, ताराबाईंनी औरंगजेबाचा सामना करण्यासाठी खालील धोरणांचा अवलंब केला: रणनीती आणि नेतृत्व. जेव्हा औरंगजेब दख्खनच्या मातीला गिळंकृत करण्यासाठी सज्ज होता, तेव्हा ताराबाईंनी राज्याची सूत्रे हाती घेतली. त्यांनी केवळ किल्ला लढवला नाही, तर गनिमी कावा ही छत्रपती शिवाजी महाराजांची मूळ युद्धनीती पुन्हा एकदा प्रखरतेने जिवंत केली. सैन्यबळाची एकजूट,
मराठा सरदारांना एकत्र आणून त्यांनी औरंगजेबाच्या वाढव्य सैन्यासमोर झुकण्यास नकार दिला. त्यांच्या नेतृत्वात मराठा सैन्य केवळ बचाव करत नव्हते, तर ते औरंगजेबाच्या छावण्यांवर छापे टाकून त्याला मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या खच्ची करत होते. संकल्पशक्ती. औरंगजेबाला असे वाटले होते की राजाराम महाराजांच्या निधनानंतर मराठा साम्राज्य कोसळेल. परंतु ताराबाईंनी आपल्या खंबीर निर्णयाने त्याला हे दाखवून दिले की स्वराज्याचा आत्मा संपलेला नाही. त्यांनी "आम्ही राज्य लढवून घेऊ" या ब्रीदाची अंमलबजावणी केली. तुमच्यासाठी बोधवत्सा, तुमच्या आयुष्यातील कोणत्याही औरंगजेबी आव्हानाकडे पाहताना हे लक्षात घ्या की प्रतिकूल परिस्थिती ही केवळ तुमच्या धैर्याची परीक्षा असते. ताराबाईंच्या या इतिहासातून आपण हे शिकतो की जेव्हा आपण आपल्या ध्येयावर स्वराज्यावर ठाम असतो, तेव्हा बाह्य बळ कितीही मोठे असले तरी ते तुमच्या आत्मबळापुढे फिके पडते. संकटकाळी रडण्यापेक्षा परिस्थितीवर नियंत्रण मिळवून कृती करणे हेच खरे नेतृत्व आहे.